नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कृतीपत्रिका आराखडा पाहणार आहोत। इयत्ता 10वी विषय मराठी या विषयाचा कृतीपत्रिका आराखडा एकंदरीत 80 गुणांचा असेल, तो आज आपण पाहणार आहोत। मी विषय शिक्षक मोहन आनंदराव ढगे, सहशिक्षक श्री संत गाडगे महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय लोहा आजच्या डिजिटल तासिकेमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, कृतीपत्रिका आराखडा नेमका कशासाठी अभ्यासायचा? तर कृतीपत्रिका आराखडा याच्यासाठी अभ्यासायचा की कुठलंही कार्य करत असताना त्या कार्याचं नियोजन 100% असेल तर ते कार्य अतिशय उत्तम रीतीने पार पाडतो आणि म्हणूनच कुठलीही कृती करत असताना किंवा कार्य करत असताना त्या कार्याचा संपूर्ण आराखडा आपल्याकडे असणं गरजेचं आहे। तसाच विषयाचा आराखडा असतो, तो आराखडा जर चांगल्या पद्धतीने आपल्याला समजला तर आपण अतिशय चांगल्या पद्धतीने पैकीच्या पैकी गुण मिळवू शकतो आणि म्हणूनच आज आपण कृतीपत्रिका आराखडा अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि अशाच प्रकारचे इतर व्हिडिओ जर पाहायचे असतील तर सबस्क्राईब करा। चला तर मग आज आपण कृतीपत्रिका आराखडा पाहूया। चला, विभाग पहिला असेल तुम्हाला गद्य 18 गुणांसाठी, त्यामध्ये प्रश्न पहिला असेल पठित उतारा, तो असेल 7 गुणांसाठी। त्यामध्ये आकलनावर आधारित कृती असेल 2 गुणांसाठी, दुसरी आकलनावर आधारित कृती असेल 2 गुणांसाठी, त्यानंतर स्वमत असेल 3 गुणांसाठी आणि असा एकंदरीत 7 गुणांचा प्रश्न पहिला पठित उतारा तुम्हाला असेल। त्यानंतर प्रश्न पहिला असेल पठित उतारा 7 गुणांसाठी, त्याचं विश्लेषण पाहूया। आकलनावर आधारित कृती असेल 2 गुणांसाठी, दुसरी आकलनावर आधारित कृती असेल 2 गुणांसाठी, त्यानंतर स्वमत असेल 3 गुणांसाठी आणि अशा पद्धतीने 7 गुण दुसऱ्या पठित उतार्याला तुम्हाला असतील। त्यानंतर प्रश्न पहिला असेल पठित उतारा, आकलनावर आधारित कृती असेल 4 गुणांसाठी, त्यामध्ये 2-2 गुणांचे प्रत्येकी 2 प्रश्न विचारले जातील आणि ते सोडवणं तुम्हाला अनिवार्य आहे। तर अशा रीतीने एकंदरीत 18 गुणांचा गद्य विभाग तुम्हाला असेल आणि तो सोडवणं अनिवार्य आहे। त्यानंतर दुसरा विभाग असेल पद्य विभाग, तो असेल तुम्हाला 16 गुणांसाठी। त्यामध्ये प्रश्न दुसरा असेल पठित पद्य, ते असेल 8 गुणांसाठी। त्यामध्ये आकलनावर आधारित कृती असेल 2 गुणांसाठी, परत दुसरी आकलनावर आधारित कृती असेल 2 गुणांसाठी, त्यानंतर कवितेतील कोणत्याही 2 ओळीचा अर्थ असेल 2 गुणांसाठी आणि काव्य सौंदर्य असेल 2 गुणांसाठी। अशा पद्धतीने एकंदरीत 8 गुणांचा पठित पद्य तुम्हाला असेल आणि तो सोडवणं तुम्हाला अनिवार्य आहे। त्यानंतर प्रश्न दुसरा असेल पठित पद्य, तो असेल 4 गुणांसाठी। त्यामध्ये कवितेचं रसग्रहण असेल, कोणत्याही 2 कविता विचारल्या जातील, त्यापैकी कुठल्याही एका कवितेचं रसग्रहण करणं गरजेचं आहे। त्यामध्ये प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री कोण आहेत हा प्रश्न विचारला जाईल, तो असेल 1 गुणांसाठी। त्यानंतर दुसरा प्रश्न असेल प्रस्तुत कवितेचा विषय कोणता, तो असेल 1 गुणांसाठी। हे दोन्ही प्रश्न सोडवणं अनिवार्य आहे। त्यानंतर प्रश्न तिसरा असेल प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा, त्याला असतील 2 गुण आणि 2 गुणांसाठी 2 शब्द विचारले जातील, प्रत्येकी एका शब्दासाठी 1 गुण असेल। त्यानंतर चौथा प्रश्न असेल प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश, हा असेल तुम्हाला 2 गुणांसाठी। त्यानंतर प्रश्न 5वा असेल प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये लिहा, त्यामध्ये 2 गुण तुम्हाला मिळतील। त्यानंतर कवितेतून व्यक्त होणारा विचार, त्यासाठी तुम्हाला असतील 2 गुण। त्यानंतर असेल कवितेतील दिलेल्या ओळीचा सरळ अर्थ लिहा, तो असेल 2 गुणांसाठी। त्यानंतर
प्रस्तुत कविता आवडण्याचे व न आवडण्याचे कारण लिहा, ते असेल 2 गुणांसाठी. आता तुम्हाला वाटेल पठित पद्य 4 गुणांसाठीच आहे आणि एवढे मोठे प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो, हे वरचे 2 प्रश्न तुम्हाला सोडवणं अनिवार्य आहे आणि ह्या 6 प्रश्नांपैकी प्रश्न क्रमांक 3 ते 8 पर्यंत कुठलाही एक प्रश्न कृतीपत्रिकेमध्ये तुम्हाला विचारला जाईल आणि ते सोडवणं तुम्हाला अनिवार्य आहे. अशा पद्धतीनं कवितेचं रसग्रहण 4 गुणांसाठी तुम्हाला दिलेले असेल आणि प्रश्न दुसरा आ असेल. त्यानंतर रसग्रहण असेल 4 गुणांसाठी, प्रश्न दुसरा ई, त्यामध्ये खालील दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा असा प्रश्न दिलेला असेल. कुठल्याही 2 काव्यपंक्ती दिल्या जातील, त्यामध्ये तुम्हाला आशय सौंदर्य सांगायचं आहे, त्यानंतर काव्य सौंदर्य लिहायचं आहे, त्यानंतर भाषिक सौंदर्य लिहायचं आहे आणि हे तिन्ही सौंदर्य लिहिण्यासाठी तुम्हाला 4 गुण असतील आणि हे प्रश्न सोडवणं तुम्हाला अनिवार्य आहे. त्यानंतर विभाग तिसरा असेल स्थूल वाचनाचा, त्यामध्ये 6 गुण तुम्हाला असतील आणि 6 गुणांसाठी एकंदरीत 2 प्रश्न असतील, परंतु ऑर मध्ये 1 प्रश्न असेल 3 गुणांसाठी. एकंदरीत 3 प्रश्न विचारले जातील, 3 गुणांच्या 3 कृती विचारल्या जातील आणि त्यापैकी 2 कृती सोडवणं अपेक्षित आहे आणि त्या दोन्ही कृतीला तुम्हाला एकंदरीत 6 गुण दिलेले असतील आणि ते 6 गुण तुम्हाला स्थूल वाचनासाठी असतील. त्यानंतर विभाग चौथा असेल भाषा अभ्यास म्हणजेच व्याकरणाचा भाग असेल 16 गुणांसाठी. त्यामध्ये प्रश्न चौथा अ असेल व्याकरण घटकावर आधारित कृती, त्याला गुण असतील 8. त्यामध्ये समास विचारला जाईल 2 गुणांसाठी, त्यामध्ये द्विगु समास असेल, कर्मधारय समास असेल, त्यानंतर द्वंद्व समास असेल, असा एकंदरीत 3 समास तुम्हाला 2 गुणांसाठी विचारले जातील. त्यानंतर दुसरा भाग असेल शब्दसिद्धीचा, त्यामध्ये प्रत्ययघटित शब्द असतील, उपसर्ग घटित शब्द असतील आणि अभ्यस्त शब्द असतील, असा 2 गुणांचा शब्दसिद्धीचा भाग असेल. त्यानंतर वाक्यप्रचार असतील, एकंदरीत 4 वाक्यप्रचार विचारले जातील, त्यापैकी कुठलेही 2 सोडवणं आवश्यक आहे. त्यामध्ये अर्थ सांगून वाक्यात उपयोग करणं आवश्यक आहे. कुठल्याही 2 वाक्यप्रचाराचा अर्थ सांगणं आणि त्याचा वाक्यात उपयोग करणे यासाठी प्रत्येकी 2-2 गुण असतील आणि असे एकंदरीत 4 गुण 2 वाक्यप्रचाराला असतील आणि अशा पद्धतीनं व्याकरण घटकावर आधारित कृती 8 गुणांसाठी असेल. त्यानंतर प्रश्न चौथा आ असेल भाषिक घटकावर आधारित कृती, ती असेल तुम्हाला 8 गुणांसाठी. त्यामध्ये शब्दसंपत्ती असेल 4 गुणांसाठी, त्यामध्ये समानार्थी शब्द विचारले जातील, विरुद्धार्थी शब्द विचारले जातील, त्यामध्ये एकवचन, अनेक वचन, वचन बदला किंवा ओळखा विचारला जाईल. त्यानंतर शब्दसमूहाबद्दल 1 शब्द लिहिणे, कुठलेही 3 शब्दसमूह दिले जातील, त्यापैकी 2 शब्दसमूह सोडवणं आवश्यक आहे. त्यानंतर शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे असा 1 प्रश्न विचारला जाईल. त्यामध्ये उदाहरणार्थ बालपण असा शब्द विचारला जाईल, त्यामध्ये बाप आणि बाण असे 2 अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत, त्यासाठी तुम्हाला 1 गुण असेल. आणि अशा पद्धतीनं अ, ब, क, ड, ई या 5 पैकी तुम्हाला कोणत्याही 4 कृती प्रत्येकी 1 गुणासाठी विचारल्या जातील आणि अशा पद्धतीनं भाषिक घटकावर आधारित कृतीला शब्दसंपत्तीमध्ये 4 गुण तुम्हाला असतील. त्यानंतर दुसरा असेल लेखन नियमानुसार लेखन, त्यामध्ये 2 गुण तुम्हाला असतील. अचूक शब्द ओळखणे, एकंदरीत उदाहरणार्थ असे एकंदरीत 6 शब्द दिले जातील, 6 पैकी कुठलेही 4 शब्द तुम्हाला अचूक शब्द ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्द अचूक ओळखण्यासाठी तुम्हाला अर्धा गुण असेल. याप्रमाणे तुम्हाला 2 गुण त्या ठिकाणी दिलेले असतील. हे पहा, उदाहरणार्थ आशीर्वाद, 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 आशीर्वाद असे 4 शब्द दिलेले आहेत. त्यापैकी तुम्हाला योग्य शब्द ओळखायचा आहे, तर असा हा 3रा शब्द योग्य आहे. त्यानंतर 6 पैकी कुठलेही 4 शब्द सोडवणं तुम्हाला अनिवार्य आहे आणि एका अचूक शब्दाला अर्धा गुण, याप्रमाणे तुम्हाला 2 गुण मिळतील. त्यानंतर एक किंवा मध्ये प्रश्न असेल तुम्हाला, त्यामध्येच वाक्यातील चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहायचं आहे.
वाक्य दिलं जाईल, त्यामध्ये एक चुकीचं 2 शब्द दिले जातील आणि ते शब्द तुम्हाला ओळखायचे आहेत आणि वाक्य पुन्हा दुरुस्त करून लिहायचं आहे. एकंदरीत 4 वाक्य दिली जातील, त्यापैकी कुठलेही 2 वाक्य सोडवणं आवश्यक आहे. एका वाक्यात 2 चुका दुरुस्त करणे आणि प्रत्येक दुरुस्तीला अर्धा गुण, याप्रमाणे तुम्हाला 2 गुण मिळतील. तर या दोन्हीपैकी कुठलाही एक प्रश्न सोडवणं तुम्हाला अनिवार्य आहे. त्यानंतर तिसरा असेल विरामचिन्ह. त्यामध्ये विरामचिन्हाला असेल 1 गुण. त्यामध्ये योग्य विरामचिन्ह वापरा. वाक्य दिलं जाईल, वाक्यामध्ये योग्य विरामचिन्हाचा वापर तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर विरामचिन्हे ओळखा. विरामचिन्हे दिले जातील वाक्यामध्ये आणि ते विरामचिन्हे कुठली आहे ती ओळखायची आहे तुम्हाला. आणि चुकीचे विरामचिन्हे ओळखा. एखादं वाक्य दिलं जाईल आणि वाक्यामध्ये चुकीच्या ठिकाणी विरामचिन्ह दिलं जाईल, ते चुकीचं विरामचिन्ह तुम्हाला ओळखायचं आहे. तर अशा पद्धतीने 3 पैकी एक कृतीपत्रिकेमध्ये तुम्हाला विचारले जाईल. आणि त्यानंतर चौथा भाग असेल पारिभाषिक शब्द. तो असेल तुम्हाला 1 गुणांसाठी. याच्यामध्ये 2 शब्द तुम्हाला विचारले जातील आणि ते दोन्ही शब्द तुम्हाला सोडवणं अनिवार्य आहे आणि ते असतील तुम्हाला 1 गुणांसाठी. त्यानंतर 5वा भाग असेल उपयोजित लेखनाचा. त्याला असतील 24 गुण. प्रश्न 5वा अ असेल खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवणं तुम्हाला अनिवार्य आहे. प्रश्न 5वा अ. त्यामध्ये पहिलं असेल पत्रलेखन 6 गुणांसाठी. त्यामध्ये औपचारिक पत्र विचारलं जाईल. एक असेल मागणी पत्र आणि दुसरं असेल विनंती पत्र. त्यामध्ये दुसरं पत्र असेल अनौपचारिक पत्र. त्यामध्ये कौटुंबिक पत्र एक असेल किंवा अभिनंदनपर पत्र असेल. त्या दोन्ही पत्रापैकी कुठलंही एक पत्र, कोणतीही एक कृती तुम्हाला सोडवणं अपेक्षित आहे. त्यानंतर याला ऑर मध्ये दुसरा प्रश्न असेल किंवा सारांश लेखनाचा भाग असेल 6 गुणांसाठी. यामध्ये प्रश्न पहिला 1 मधील, प्रश्न क्रमांक 1 ई मधील अपठित गद्य उतार्याचा एकत्र सारांश लेखन तुमच्या शब्दामध्ये लिहायचं आहे. याला असतील 6 गुण. पत्रलेखन लिहा किंवा सारांश लेखन लिहा, दोन्हीपैकी एक कुठलाही प्रश्न सोडवणं अनिवार्य आहे. त्यानंतर प्रश्न 5वा आ असेल खालीलपैकी कोणत्याही 2 कृती तुम्हाला सोडवायच्या आहेत. त्यात तुम्हाला असतील 10 गुणांसाठी. त्यामध्ये प्रत्येकी 5 गुणांसाठी एक कृती असेल. बघा, पहिली कृती आहे जाहिरात लेखन. जाहिरात लेखन असेल तुम्हाला 5 गुणांसाठी. त्यानंतर असेल बातमी लेखन. बातमी लेखन आहे 5 गुणांसाठी. त्यानंतर कथालेखन आहे. कथालेखन असेल 5 गुणांसाठी. या 3 कृती आहेत. या तिन्हीपैकी कुठल्याही 2 कृती सोडवणं अनिवार्य आहे. त्यानंतर प्रश्न 5वा ई असेल खालील लेखन प्रकारापैकी कोणतीही एक कृती सोडवा. ती असेल तुम्हाला 8 गुणांसाठी. त्यामध्ये पहिलं असेल प्रसंग लेखन. त्यानंतर असेल आत्मकथन. त्यानंतर असेल वैचारिक लेखन. या तिन्हीपैकी एक कृती सोडवणं अनिवार्य आहे. त्यानंतर अशा पद्धतीनं एकंदरीत 80 गुणांचा कृतीपत्रिका आराखडा तुम्हाला असेल. परंतु काही महत्वाची एक सूचना खाली आहे, ती पहा. त्यामध्ये काही जुना भाग वगळलेला आहे. जुन्या अभ्यासक्रमानुसार काही भाग वगळण्यात आलेला आहे आणि आता नवीन अभ्यासक्रमामध्ये हा भाग नाही. त्यामध्ये अलंकार हा भाग वगळण्यात आलेला आहे. व्रत वगळलेले आहेत. आकारविले वगळलेले आहेत. वाक्याचे प्रकार वगळलेले आहेत आणि सामान्य रूप हा भाग इयत्ता 10वी साठी गेल्या वर्षीपासून वगळण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीनं एकंदरीत 80 गुणांचा कृतीपत्रिका आराखडा तुम्हाला असणार आहे आणि हा आराखडा चांगल्या पद्धतीने जर तुम्हाला समजला तर पैकीच्या पैकी गुण मिळवणे सहज आणि सोपे होईल. धन्यवाद.